कोल्हापुरातील सागरमाळ परिसरात सतेज पाटील प्रेमींनी आयोजित केलेल्या रिंगण सोहळ्यात उत्कृष्ट म्हैस, रेडकू आणि रेड्यांची स्पर्धा झाली. वि.स. खांडेकर विद्यामंदिराच्या प्रांगणात झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण रिंगण स्पर्धेत 77 म्हैशी, रेडे आणि रेडकांचा सहभाग होता. हा रिंगण सोहळा गवळी बांधवांमध्ये आकर्षणाचा भाग बनला. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये कोल्हापूर, पाडळी, कंदलगाव, वडणगे, कागल, इचलकरंजी, मिरज, सांगली, सोलापूर, मंगळवेढा इथल्या म्हैस, रेडे आणि रेडकूंचा समावेश होता. स्पर्धेसाठी तयार केलेल्या मोठ्या रिंगणातून म्हैस, रेडे आणि रेडकूंना हलगीच्या ठेक्यावर रपेट मारली. यावेळी आमदार सतेज पाटील हे सुद्धा सहभागी झाले होते. काही म्हैस आणि रेड्यांच्या शरीरावर काँग्रेसच्या हाताचे चिन्ह, त्याचबरोबर सतेज पाटील प्रेमी असा मजकूर लिहिला होता. आमदार पाटील यांनी स्वतः मोबाईलवर त्याचे व्हिडिओ घेतलेत. यावेळी सागरमाळ स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब पाटील आणि सहकाऱ्यांनी परीक्षण केलं. स्पर्धेची सांगता झाल्यानंतर तिन्ही गटांमधून पहिल्या 4 यशस्वी म्हैस, रेडे आणि रेडकूंची नावं जाहीर केली. यामध्ये म्हैस गटात वाशीतील महादेव वाकरेकर यांची म्हैस पहिली आली. सिद्धनेरलीतील सिद्धेश लोहार यांच्या म्हैशीनं दुसरा, मोरेवाडीतील अमर मोरे यांच्या म्हैशीनं तिसरा, तर कसबा बावडा इथल्या समर्थ माने यांच्या म्हैशीनं चौथा क्रमांक मिळवला. तसंच रेडा गटात मंगळवेढा इथल्या नंदू गडेकर यांच्या रेड्यानं पहिला क्रमांक पटकावला. कसबा बावड्यातील निलेश पिसाळ यांच्या रेड्यानं दुसरा आणि संदीप करंडे यांच्या रेड्यानं तिसरा, तसंच कंदलगावमधील आबा माने यांच्या रेड्यानं चौथा क्रमांक मिळवलाय. तसंच रेडकू गटात पाडळीतील हर्षद सातपुते यांच्या रेडकूनं पहिला क्रमांक पटकावला. विक्रमनगरातील आकाश शिंदे यांच्या रेडकूनं दुसरा, मंगळवार पेठेतील नारायण चिले यांच्या रेडकूनं तिसरा आणि राजारामपुरीतील विनोद पसारे यांच्या रेडकूनं चौथा क्रमांक पटकावलाय. यावेळी विजेत्या मालकांना आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते चषक आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक भूपाल शेटे, सुरेश ढोणुक्षे, सर्जेराव साळोखे, उमेश पवार, समीर कुलकर्णी, रामा पसारे, स्वप्नील राजपूत, संदीप पाटील, मयूर पाटील, गोगा पसारे आदी उपस्थित होते.